बाईची तळमळ आपल्या माणसासाठी मराठी कथा। आज 10 महिन्यांनी तो परत येणार। अख्खी रात्र तिची कड बदलून बदलून विस्तरली। ती पहाटेच उठली, अंगण रांगोळीने माखले, दाराला तोरण लावले, घरभर रंगबिरंगी फुलांचा सडा बहरला। कान्याकोपऱ्यातील फ्लॉवर प्लॉट फुलांनी सजले, जणू दसरा दिवाळीच आली की काय। पहाटे देवाला सांकडं घातलं, घरभर उदबत्तीचा सुगंध दहरला। निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्हाददायक भर पडली। घर स्वर्गासारखं चळकत होते। अगदीच ये मौसम का जादू है मितवा ची फिलिंग तिला येत होती। गालातल्या गालात मन मोकळ्या कळीने हळूहळू फुलत होती। त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता। मधुचंद्राला त्याने गिफ्ट केलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली होती। तिच्या गोरी काया आणि सडपातळ कमर त्या लाल रंगाने अजूनच बहरली। कमरेखाली विळखा घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले। गोल टपोऱ्या डोळ्यांनी काळजाने समृद्ध केले। मॅचिंग बांगड्या घातल्या। सगळं साज शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती। 10 वाजता तो पोचणार होता। एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर घरालाही लागली होती। एरवी पंख लावून पडणारा वेळ आज आळसाने निजला होता। कटता कटेना क्षण क्षण जड जात होता। असं वाटत होते की हा वेळ कधी निघेल आणि कधी त्याला भेटू अशी हुरहुर तिच्या मनात लागलेली होती। काट्याला काटा भिडला तशी डोरबेल वाजली, तशीच ती सुटली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे। दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारून गेली। तो स्पर्श त्याच्यात होता, पण तो त्या ठिकाणी नव्हता। ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली। दूरवर नजर फिरवून बघितली, पण तो आलाच नव्हता। तिचा हिरमोड झाला, चेहरा तिथेच पडला। दार उघडून आत जायला निघालीस, तो त्याने हात आडवा केला। ती तशीच पलटली। तिच्या गालावरची कडी चटकन फुलली। तो उभा होता, अगदी तिच्या मागेच। कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतला। तिचा आनंद गगनात मावेना। तिला त्याच्या कपाळावर ओठ माखवले। तिला तसंच कवेत उचलून तो आत घेऊन गेला। घरभर दरवळलेल्या सुगंधाने तो मुश्किल झाला। अरे पण तुझ्या बॅग्स, असं म्हणत ती मागे पाहू लागली। सोड ग, मी आलो ना, बॅग्स राहू दे, येतील त्या घरात, असं म्हणत तो आत जाऊ लागला। अरे पण 3 बॅग्स होत्या ना निघते वेळी तुझ्याजवळ, असं ती त्याला सांगू लागली। पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले। अगं बच्चू, किती प्रश्न विचारतेस? तर आलो ना, बॅग पण येतील घरात, चल लवकर। तिच्या ओठांवर ओठ चाकत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्णविराम लावला। एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली। खिशातून डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला। तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच भरली। त्याच्या केसात हात घालून मान तिरपी केली। गोऱ्या गोमट्या शरीरावर त्याने विळखत चाव घेतली। जास्वंदाच्या पाकळीवर पडलेला दवबिंदूप्रमाणे तिचं पोट सरकत होतं। 6 महिन्यांच्या विरामानंतर स्पर्श मारलेल्या क्षणात प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला। तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून ताट आणलं। दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला। जेवण करून दोघेही बेडवर पडले। त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली। स्वर्गाच्या अनुभूती देणारा तो क्षण होता। एवढ्या दिवसांच्या जुन्या आठवणींच्या गोष्टी रमल्या तेवढ्यात तिच्या मोबाईलचा आवाज त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं। मोबाईल परत वाजला, पण ती रिंगटोन नेहमीची नव्हती, मात्र ओळखीची नक्की होती। ती त्याच्यासाठीची होती। पण काय डोक्यात विचार आले, का हा फोन आला असावा?
तो विचार सतत मनात रमत होता. क्योंकि तुम ही हो जिंदगी, अब तुम्ही ही हो. परत सेम रिंगटोन वाजली. ती लागलीच बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली. मोबाईल हाती घेतला. त्याचीच रिंगटोन होती. नावही तेच. प्रिन्स हो. हा त्याचाच फोन. पण हा मला घरात फोन का करतोय? अगं बाई, मोबाईल हरवला तर नाही ना? ती धावत खोलीत गेली. बघते तर तो नव्हताच खोलीत. ती त्याला आवाज देऊ लागली, पण प्रतिसाद शून्य होता. तिचे रिंगटोन परत वाजली. तिला वाटलं तो गंमत करतोय. तिने लागलीच फोन उचलला आणि विचारात पडली. तिकडनं आवाज आला, हॅलो. ती चिरमुडून पाहायला लागली. हा तर आता घरातच होता. आता तिकडनं याच्या नंबरवरून फोन कसा आला? मिस्टर दीक्षित? ती म्हणाली, हो मीच. हृदय झोक्याने धडकू लागलं. मनातल्या मनात मनही प्रश्न करू लागले. तिकडनं मेसेज आला, सॉरी टू इन्फॉर्म यू. तुम्हाला कळवण्यात येत आहे की सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले. हे ऐकता क्षणी कान सुन्न झाले आणि आश्चर्याने ती इकडे तिकडे पाहू लागली. अहो दादा, कसली वाह्यात मजाक करताय. माझा नवरा आतापर्यंत सोबत होता माझ्या, आणि ते शहीद कसे होतील? सकाळी 10 वाजले ती घरात आली. एवढे बोलून तिने फोन कट केला आणि घरभर शोधू लागले. त्याला मोठ्याने हाक मारू लागले, अहो अहो. पण तो कुठेच नव्हता. ती अनवाणी पायाने दूरवर गेली त्याच्या शोधात, पण तो भेटलाच नाही. आगमुशा रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर ज्या जागेवर तो झोपला होता तेथे मोरपीस होते. ते मोरपीस 8वीत असताना तिने त्याला दिलं होतं. मोरपीस काळजाला लावून ती मोठ्याने रडू लागली. थरथरत्या हाताने तिने लगेच TV लावली. त्यात हल्ल्याचीच बातमी सुरू होती. डोळ्यात भरपूर पाणी होते. पाण्याचा तो थेंब जमिनीवर गळत होता म्हणून तिच्या मनात कासावीस सुरू होती. तिच्या पायाखालची जमीनच ढासळली. तो जाताना ते मोरपीस घेऊन जायचा आणि आला की त्याच्या डायरीत ठेवायचा. सगळे तार जुळत गेले. हृदयाचा ठोका वेगाने पडू लागला. सर डोळ्यांना धारा लागल्या. घालवलेले सगळे क्षण चुटकीत सरशी डोळ्यांसमोर आले. तीच दार उघडून दूरवर नजर फिरवून तो न दिसणारा आणि मग अचानक त्याच्या डोळ्यापुढे येणं, त्यात सोबत बॅग न आणताच येणं, सगळं संशयास्पद होतं. सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं. पण त्याने त्याचं प्रॉमिस मात्र पूर्ण केलं. 8वीपासून दोघांचे प्रेम. दोघेही अनाथ. एकाच आश्रमात वाढलेले. आर्मी ऑफिसर व्हायचं त्याचं बालपणीचं स्वप्न होतं आणि जिद्दीने तो आर्मी ऑफिसर झालाही. त्याच्या धैर्याच्या व कर्तृत्वाच्या पुढे ती कधीच आली नाही. लग्नानंतरच्या कित्येक रात्र तिने रडून काढल्या, उपाशी झोपून काढल्या, आठवणीत त्याच्या अश्रू गाळून काढल्या, पण आपल्या प्रेमाला तिने कमजोर पडू दिले नाही. देशप्रेम त्याच्या रक्तात भिनलं होतं. त्याच्या आणि देशाच्या प्रेमाआड तिला तिचं प्रेम येऊ द्यायचे नव्हतं. ती अनाथ, तीच सगळं काही, तोच. अगदी लहानपणापासून अनाथ आश्रमात तिने त्याच्यात देव शोधला होता. दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम होते. तो नेहमी एकच बोलायचा, आईचा चेहरा तर बघितला नाही. ही भारत माताच माझी आई. तिच्यासाठी मी माझे आयुष्य लावेल. पण हे बच्चू तिरंगात लपटून यायची आधी तुला प्रेमात नक्कीच रंगवून जाईल.
अशा त्या गोष्टी तिला आठवू लागल्या. त्याचे भाष्य ऐकल्यानंतर ती ढसाढसा रडायची आणि तो तिच्या एक अश्रू मोतीप्रमाणे मुठीत जपायचा. मी सदैव राहील तुझ्या हृदयात म्हणून घट्ट मिठीत घ्यायच्या. त्या आठवणीत ती रमून गेली. वारंवार डोक्यात आणि डोळ्यासमोर तिचा चेहरा येऊ लागला. आयुना लम्हा लम्हा तेरी याद हे गाणं फार आठवू लागलं. यूना लम्हा लम्हा मेरी याद में होके तन्हा तन्हा मेरे बाद में नैना अश्क न हो नैना अश्क न हो माना कल से होंगे हम दूर नैना अश्क न हो नैना अश्क न हो. मैं ना लौटाने वाले साल जो मेरी वर्दी बोले मेरा हाल तो नैना अश्क न हो नैना अश्क न हो नैना अश्क न हो. ये समझना मैं हूँ मजबूर मेरी वर्दी बोले मेरा हाल तो नैना अश्क न हो नैना अश्क न हो. एक एक क्षण आठवून तिला गैरून येत होता. त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्यांना मान राखला होता. शहीद होऊन मातेचे रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतरही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता. अशा त्या माणसाची आणि शहीद पुत्राची ही कथा होती. थोड्याच वेळात त्यांच्या घरापुढे लोकांची मांदी याडी लागली आणि मग तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला. आरडाओरडा रडत तिने त्याला काळजात लावलं आणि भारत माता की जयच्या गडगडाट करत त्याला तिने झोपून दिलं. त्याचे प्रेम अमर होतं या भारत मातेसाठी आणि बायकोसाठीही. म्हणून ती त्याला पाहून खूप रडू लागली. तिला असे वाटेच ना की माझा नवरा मला सोडून गेलेला आहे, पण त्याच्या त्या प्राणासाठीही आमच्या त्याला सॅल्यूट आहे.